आणि असा एखादा नालायक, फुकटच्या पैशाला चटावलेलं एखादं गिधाड मानवतेलाही अशा टोचा मारतो। मित्रहो नमस्कार। पैशापुढं माणुसकीची काहीही किंमत उरलेली नाही असं आपल्याला आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या कित्येक घटनांतून पाहायला मिळत असतं। आपण ते पाहतो, अगदी उघड्या डोळ्यानं पाहतो। सरकारी कार्यालय तर काय हो, भ्रष्टाचाराचे अड्डे बनून गेलेले आहेत, भ्रष्टाचाराचे अड्डे। अहो, साध्या शिपायापासून बड्या साहेबांच्या पर्यंत अनेक जण या लाचखोरीच्या प्रकरणामध्ये अडकलेले असतात। गलेलठ्ठ पगार घेऊन सुद्धा साध्या सुध्या किरकोळ चिरीमिरीसाठी चटवलेली ही जमात एकदम असंवेदनशील झालेली असते। यांचे मन मेलेले असतात, संवेदना बोथट झालेले असतात। त्यामुळं प्रेताच्या टाळूवरचं लोणी सुद्धा ही जमात खात असते। आता बघा, आपला देश युद्धाच्या परिस्थितीतून जात आहे। भारत मातेला सुरक्षित ठेवण्यासाठी आपला जवान सीमेवर छातीवर गोळ्या झेलत आहे, गोळ्या जीवाची बाजी लावत आहे। सुट्टीवर गावी आलेला जवान आता अचानकपणे ही युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यामुळं गावाकडून सीमेवर परतला। बघा, कोणाची आई रुग्णालयात आहे, कोणाच्या लग्नाची हळद लागलेली आहे, पण हे सगळं काही सोडून आपला जवान देशाचं रक्षण करण्यासाठी, तुमच्या आमच्या सुरक्षिततेसाठी आपल्या कर्तव्यावर पोहोचला। अश्रू भरल्या डोळ्यांनी या जवानांना निरोप देण्यात आला। अहो, या जवानांच्या शौर्यापुढं आणि त्यांच्या त्यागापुढं कशाची सुद्धा किंमत असू शकत नाही। पण पैशाला चटावलेल्या गिधाडांना काय हो त्याचं, त्यांना फक्त पैसा दिसतो, त्यांना संवेदना नसतात। सीमेवर परत निघालेल्या जवानाकडून सुद्धा लाच मागण्यात आल्याची एक अत्यंत संतापजनक घटना आता उघडकीस आली। सुभेदार विनोद कुमार दुबे हे लष्करातील आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी ग्वाल्हेरवरून जम्मूकडे माळवा एक्सप्रेसने निघालेले होते। या एक्सप्रेस मधून ते जनरल वर्गाच्या तिकिटावर प्रवास करीत होते। पण सोनीपत ते पानिपत या 2 स्टेशनच्या दरम्यान दलजीत सिंग नावाचा एक टीटी त्यांच्याजवळ आला। दुबे यांच्याकडे त्यानं तिकिटाची मागणी केली। दुबे यांनी आपलं तिकीट सुद्धा दाखवलं, लष्कराचं ओळखपत्र सुद्धा दाखवलं। शिवाय आपण लष्कराच्या कर्तव्यावर जम्मू काश्मीर इथं निघालेलो आहोत असं त्यानं या टीटीईला सांगितलं। या टीटीईनं त्यांना दंडाची भाषा सुरू केली आणि जनरल डब्यामध्ये जाऊन बसायला सांगितलं। अहो, एवढंच काय, दलजीत सिंगनं दुबे यांच्यासोबत असलेल्या अग्निवीर जहीर खान यांच्याकडून 150 रुपयाची लाच घेतली, लाच। जवानांनी या घटनेचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला, पण टीटीईने त्याला प्रतिबंध केला। दुसऱ्या एकाने मात्र या सगळ्या घटनेचं शूटिंग केलं होतं। त्यामुळे काय झालं, हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सुद्धा पोहोचला। रेल्वेनं मग लगेच या टीटीईला निलंबित सुद्धा करून टाकला। आता त्याची चौकशी होईल, पुढची जी काही कारवाई व्हायची ती होईल। पण अवघा देश जवानांच्या शौर्याला आणि त्यांच्या त्यागाला सलाम करीत असताना या नालायक टीटीईनं कर्तव्यावर निघालेले जवानाशी केलेलं हे वर्तन संतापजनक आहे, निंदाजनक आहे। आपल्या देशात जवानांचा सदैव सन्मान केला जातो आणि असा एखादा नालायक, फुकटच्या पैशाला चटावलेलं एखादं गिधाड मानवतेलाही अशा टोचा मारतो। हे अत्यंत संतापजनक आहे मित्रांनो। बघा, हे विनोद कुमार दुबे हे 25 दिवसाची सुट्टी घेऊन गावी आलेले होते। खरं तर ते 12 मे रोजी परत आपल्या कर्तव्यावर जाणार होते, पण देशात युद्धाची परिस्थिती तयार झाली, त्यामुळे त्यांची उरली सुरली सुट्टी रद्द करण्यात आली। त्यामुळे त्यांना अचानक आपला परतीचा प्रवास सुरू करावा लागला होता। अशा वेळी सुद्धा या नालायक टीटीईनं प्रवासामध्ये त्यांचा छळ केला, त्यांना अपमानित केलं। त्यांच्यासोबत असलेल्या अग्निवीराकडून 150 रुपयाची लाच घेतली। देशाच्या संरक्षणासाठी छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी ठेवून तुमच्या आमच्यासाठी सीमेवर निघालेल्या या जवानांचा प्रवासात असा छळ, असा अवमान, कुठल्या शब्दात निषेध करावा या अशा प्रवृत्तीचा। मित्रांनो, तुम्ही सुद्धा या प्रवृत्तीचा निषेधच करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राइब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।